चला तर बघूया स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 32 मधील पहिला प्रश्न आहे, जो की तुम्हाला आकृती दिसते बोर्डवरती. काय केलेलं आहे, या आकृतीचा पाऊण भाग रेखांकित करण्यासाठी ऑलरेडी एक भाग त्यांनी रेखांकित करून दिलाय, रंगवलेला आहे. तुम्हाला आता काय विचारलेलं आहे तर पाऊण भाग रेखांकित करण्यासाठी आणखी किती भाग रंगवावे लागतील असं त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे ऑलरेडी एक दिलाच आहे, तर अजून किती भाग तुम्हाला रंगवायला हवेत. काय करायचं बघा, पहिल्यांदा तुम्हाला ना पाऊण भाग कशाला म्हणतात हे पहिला क्लिअर होऊ देत. मग काय करूयात आपण, हे सगळे भाग किती आहेत मोजूयात. 1 2 3 4 1 हा 2 3 4 5 6 7 आणि 8. एकूण भाग किती झाले, 8 झाले. तर 8 भागाचं काय काढायचं, पाऊण भाग काढायचा. मग मला सांगा अगोदर कडे 8चा पाऊण भाग म्हणजेच किती घ्यायचं असतं, तर पाऊण भाग म्हणजे सांगा मला किती होणार, 3/4. हा पाऊण भाग म्हणजे, आणि पाव भाग म्हणजे किती येणार सांग. पाव म्हणजे पाव 1/4 आणि अर्धा म्हणजे किती होणार, 1/2. हा पाऊण भाग म्हणजे किती, 3/4. हा. मग म्हणजेच आता टोटल किती भाग झाले, 8 झाले का. मग 8 गुणिले 3/4 करायचं. केलं का, कारण का तर पाऊण टोटल 8 आहेत ना, मग 8चा पाऊण भाग काढायचा आहे आपल्याला, बरोबर का. मग 8चा पाऊण भाग म्हणजेच किती झाला, इकडे लक्ष दे, हा 4 आहे की नाही छेदामध्ये. किंवा आपण असं पण करू शकतो, अंश अंशाचा गुणाकार भागिले छेदाचा गुणाकार, म्हणजे किती होणार सांग बरं ह्याचं. 8 3 24 हा 24/4. हा किती आलं, 6. हा 6 आलं, बरोबर का. म्हणजे आपल्याला ह्याचे पूर्ण आकृतीचे किती भाग रंगवावे लागणार, आपल्याला 6 रंगवावे लागणार. पण याच्यामध्ये तर एक ऑलरेडी दिलाय, मग किती राहिले, किती रंगवायला पाहिजेत अजून, मग 5 6 वजा 1. हा म्हणजे इथं काय करायला पाहिजे तुम्हाला, 6 वजा 1 बरोबर 5. झालं क्लिअर. हो. ऑप्शन क्रमांक कितवा येणार याकरिता, 4. हा 4. जमेल का आता असं सोडवायला सांगितलं तर. तरी पण आता नोट करून ठेवते मी. पाव भाग म्हणजे किती घेणार सांग, 1/4. हा अर्धा भाग म्हणजे किती होणार, 1/2. हा अर्धा भाग बरोबर 1/2. आणि हा आणि पाऊण म्हटल्यानंतर तो तर आपण बोर्डवर लिहिलाय, तरी पण इथं एकदा नोट डाऊन करून ठेवूयात. पाऊण भाग बरोबर किती येणार आहे, 3/4. झालं क्लिअर, लक्षात आलंय का आता. हो. आता पुढचं बघा, तुम्हाला 3 ही संख्या काय दिलंय उदाहरणामध्ये, प्रश्न वाचा. काय सांगितलंय, 3 ही संख्या योग्य विधाने दर्शविणारा पर्याय निवडा. मग 3 ही संख्या कसली आहे बघा, पहिल्यापासून प्रत्येक ऑप्शन चेक करायचा. मूळ संख्या आहे का 3, हे आहे बरोबर आहे. विषम संख्या आहे का, आहे. हा हे पण बरोबर आहे. आता त्रिकोणी संख्या आहे का नाही हे कसं चेक करणार बघा. तर काय करायचं, पहिल्यांदा आपण 1 लिहितो, त्यानंतर 1 + 2 घेतो, 3 आलं. परत 1 + 2 + 3 करणार, म्हणजे किती झाले, 6 झाले. परत 1 + 2 + 3 + 4 बरोबर किती होणार, 4 3 7 8 9 10. 10 बरोबर आहे का. म्हणजे 1 3 6 10 असं डॉट डॉट पुढे, म्हणजे नाही का पुढे काढत जावा, म्हणजे त्या त्रिकोणी संख्या अशा मिळतील. म्हणजे त्रिकोणी संख्यांचं एक प्रकारचं रिव्हिजन पण झालं आणि तुम्हाला कळायसाठी पण सांगितलं. त्याच्यामुळे 3 ही कसली संख्या आल्या, त्रिकोणी संख्या आल्या का, आल्या. हा आल्या, म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट बघ, 1.5च्या दुप्पट आहे का, आहे. 1.5च्या दुप्पट आहे का असं विचारले. 1.5 म्हणजे किती असणार, 1.1/2. हा 1.1/2 आलं का हे 1.5. आणि अजून ह्याच्यात 1.5 मिळव, म्हणजेच किती, 1.1/2 झालं का, बरोबर का. हा मग आता ह्याचं किती होणार बघ, बे आणि बे म्हणजे 3/2 झालं का, अधिक हे किती झालं, 3/2 झालं. म्हणजेच बाळा बघ, हे 3/2 पुढचं किती आलं, 6/2 आलं का, आलो. हा 6/2 म्हणजेच 2 त्रिक 6 बघ बरं. म्हणजेच हे 1.5 आणि 1.5ची दुप्पट केल्यावर तुला 3 मिळालं. हो. आलं का लक्षात, 1.5ची दुप्पट केल्यावर. मग आता मला सांग 2.5ची दुप्पट किती होणार, 2.5ची दुप्पट. हा 2.5ची दुप्पट किती येणार सांग. असं करायचं रे बाळा, नोटबुक कशाला वापरायला, तोंडी करणार. हे 2 आणि अर्धा, हे 2 आहेत बरोबर का, हे 2 आणि हा तिसरा एक नाही, हा तिसरा आहे, त्याच्यातला मी अर्धा घेते. हे झालं का, म्हणजे हे किती झाले बघ बरं, ह्याच्यातला मी अर्धाच पकडते, म्हणजे किती होणार, 2.5 झालं का. आणि परत एवढंच 2.5 मिळवायचं. मग आता ह्या पोटाचे हे 2 आणि ह्याच्यातला अर्धा मिळवते, किती झालं सांग आता माझ्याकडे,
हे 2 आणि 2 4 झाले का? हा. आणि हा अर्धा मिळून किती झाले? अर्धा 1 हा म्हणजे टोटल किती झालं मग? 2 5 5. हा असं ओळखायचं रे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे असं काढत तोंडी केलं तरी चालू शकतंय ना. 2.5च्या दुप्पट वगैरे किती ते जमेल का नाही? आणि आता हो. हे सुद्धा का नाही तुला तोंडी जमायला पाहिजे होतं. 1.5 आणि 1.5 3 कसं? हे एक पहिलं 1.5 म्हणजे किती होतात? हा एक घेतला का? बघ आता हे एक झालं का? आणि ह्याच्यातला बाळा अर्धाच मी धरते. हा 1 आणि 1 2 झाले का? हा अर्धा आणि हा अर्धा किती होणार? 1 म्हणजेच किती झालं? 3. आले का लक्षात कसं शोधायचं ते? हो जमेल का आता? हो हा घ्या नोट डाऊन करून. म्हणजे चौथा पण ऑप्शन आपला बरोबर आहे ना? हो हा 1.5च्या दुप्पट आहे का? तर येस आहे. म्हणजे ह्याचा पर्याय कोणता क्रम? आता खाली मी पर्याय लिहिलेले नाहीयेत मुद्दामच, कारण मग असं होणार ना की तुम्हाला वाटणार हा नाही हा येऊ शकतोय तो येऊ शकतोय, म्हणून तुम्ही 4 ऑप्शन चेक करण्यासाठी म्हणून मी खाली तुम्हाला ऑप्शनच दिलेले नाहीयेत. तर हे सगळ्यात इथं कोणतं विधान बसतंय असा प्रश्न होता, त्याच्यामुळे ऑप्शन दिलेले नाहीयेत. तर इथं तुमचा पर्याय जो आहे की सर्व विधाने बरोबर हा तुमचा करेक्ट येईल. पाव भाग अर्धा भाग लक्षात आलंय ना? हो चला तिसरा प्रश्न वाचा. काय दिलाय बघा बरं. एक दूध विक्रेता हा. त्याच्या जवळ 30 लिटर दूध हा. प्रत्येकी 200 मिली प्रमाणे 60 घरी विकतो. ऐक, ह्याच्यातलं काय कळालं तुला? काय कळालं सांगा पहिलं. इकडे बस. हा एक दूध विक्रेता आहे तो हा. प्रत्येकाच्या घरात 200 मिली प्रमाणे हा. 60 घरी देतो. 60 घरी देतो, पण पहिल्यांदा त्याच्याकडे दूध किती आहे? 30 लिटर. हा मग आता मला सांग, 30 लिटर दूध आहे आणि त्याच्यातलं प्रत्येक घरी 200 मिली देतोय. मग बाळा पहिल्यांदा काय करायचं? 30 लिटरचं मिली मध्ये करून घ्यायचं. 30 लिटरचं मिली मध्ये सांग कसं येणार? 30च्या पुढं 3 शून्य. 30 लिटर बरोबर. 30च्या पुढं 3 हा शून्य. 30 लिटरचं कशामध्ये करायचं? मिली मध्ये. म्हणजे 30 गुणिले 1000 करणार का? हा. म्हणजे किती झालं बघ? 3 शून्य आणि परत 1 2 3 30,000 काय झालं? मिली झालं का? हो हा आता काय सांगितलंय? प्रत्येकी 200 मिली प्रमाणे 60 घरी विकतो. म्हणजेच मला सांग, एका घरी 200 दिलं, दुसऱ्या घरी 200 दिलं, किती मिली गेलं? भागीला 200. भागेलं कसं काय ग? हे माझ्या घरी 200 दिलं, तुझ्या घरी 200 दिलं, म्हणजे किती झाले हे? 400. मग तू गुणाकार केलास का भागाकार केलास? काय केलंस? बेर. काय केलंस? गुणाकार. गुणाकार केला. गुणाकार. 200चं 400 झालं ना. 2 घरी 3 घरी दिल्यावर किती झालं? 200 गुणिले 3 600. 600. 4 घरी दिल्यावर किती झालं? 1200. 4 घरी दिल्यावर 1200 होणार. 200 काय? हा 200 गुणिले 4. हा, 800. 800. 5 घरी दिल्यावर किती झालं? 200 गुणिले 1000. 1000. मग तू काय करत गेलीस ह्याच्यामध्ये? गुणाकार. गुणाकार. मग आता मला सांग, असं आपण 60, आता मी तुला 5चं करायला लावलं तर एवढा वेळ लागला, मग 60चं करायला लावलं तर अजून जास्त वेळ जाणार ना पेपरला. मग काय करूयात इथं, म्हणजे आपल्याला कळेल की त्यानं 60 घरी किती विकलं दूध ते. 200 गुणिले 60. 60. हा 200 गुणिले 60. सांग बरं किती आलं? 200 गुणिले 60 म्हणजे 3 शून्य. हा 1 2 3 आणि 6 18. 12. 12. हा 18 कसं येणार? मग मला सांगा, आता 60 घरी त्याच्याकडे 30,000 मिली होतं का नाही? त्याच्यातलं काय केलं ह्यानं? 12,000 मिली गेलं का? हा 60 घरी राहिलं किती सांग त्याच्याकडे आता? 30,000 वजा 12. बरं असू दे. ऐका आता त्याच्यानंतरच बघ. नाही करायलाच पाहिजे बाळा, कारण उरलेलं दूध म्हटलंय ना. मग उरलेलं दूध किती सांग झालं? कसं काढणार उरलेले दूध? 30,000 वजा हा 12,000. उरलेले दूध बरोबर किती? 30,000 वजा 12,000 किती येणार सांग आता? 30,000. तोंडी करायचं. इकडे लक्ष दे. हे 30,000 पहिलं 10,000 घालव. किती आलं? 30,000 वजा हा 30,000 वजा 10,000 करायचं. 20,000. हा 20,000 आलं. आणि परत 20,000 अजून 2 घालव ना. 20 वजा 2. हा 18. हा 18,000 आलं का इथं? असं करायचं, लिहित बसायचं नाही. तोंडी कॅल्क्युलेशन जमले पाहिजेत. 18,000 आलं का? आता 18,000 त्याने काय केलंय? अर्धा लिटर प्रमाणे काही घरी विकतो.
बरोबर का? अर्धा लिटर प्रमाण, मग अर्धा लिटर म्हणजेच किती होणार सांग? अर्धा 500. हा 500 मिली. मग तो किती 18,000ला काय करूयात म्हणजे ती घरं मिळतील. प्रत्येक घरी त्यानं 500, हा छान, प्रत्येक घरी त्याने किती दिलंय? 500 दिलं. म्हणून 18,000 भागिले काय करूयात आपण? 500 करणार का? हा. किती आलं सांग बरं? तर 200 आला, 200 हा, गेले. ह्याला हा गेला, ह्याला हा गेला, किती राहणार सांग? तोंडी करायचं. 180 भागिले 5. 5. हा किती होणार? पहिला भाग कितीचा जाईल? 5 त्रिक 15. 15. हा छान. 3. आणि राहिले 30 किती राहिलं. घरी? हा 6. 5 सक्क 30. म्हणजे किती घरी विकलं त्यानं? 36 घरी 36. विकलं का? आता मला सांग, अगोदर किती घरी विकलं होतं? 60. आणि आता अर्धा लिटर प्रमाणे किती घरी विकलं? 36. 36. मग काय करूयात या दोघांचा आता? 60 अधिक 36. हा 60 अधिक 36 किती झालं? तर 6 हा आणि 6. 9. 9. किती उत्तर आलं आपलं? 96. हा आलं का लक्षात आता? म्हणजे तो घरी, तर तुला काय विचारलाय प्रश्न, तर तो सर्व दूध एकूण किती घरी विकतो? तर किती घरी विकतो? 96 घरी विकतो. ऑप्शन क्रमांक कितवा येणार सांग बरं? दुसरा. हा कळालं का आता? हो. समजलंय का? हो. हा घ्या आता व्यवस्थित नोट डाऊन करून. क्वेश्चन मोठा आहे म्हणून सोडून द्यायचं नाही. कॅल्क्युलेशन आपल्याला सगळी जमतात, स्टेप बाय स्टेप करायला घ्यायचं. तू जर फक्त क्वेश्चन वाचून कसं सोडवू काय करू म्हणालीस तर कळणारच नाही. आणि आपण लिटरचं मिलीमध्ये का केलं? कारण प्रत्येकी 200 मिली प्रमाणे, म्हणून आपल्याला 30 लिटरचं मिलीमध्ये करायला लागलं. लक्षात आलंय ना? हो. चला प्रश्न वाचा. काय लिहिलाय तो? प्रश्न वाचा. पलीकडे काही रुपये होते, हा. त्यातील 400 रुपये खर्च केले. हा. तेव्हा 200 रुपयांच्या 3 नोटा शिल्लक राहिल्या. हा. तर तिने किती रुपये खर्च केले? आता मला सांग, 200 रुपयांच्या 3 नोटा म्हणजे किती रुपये शिल्लक राहिले तिच्याकडे? 200 गुणिले 3. हा 200 गुणिले 3 म्हणजेच किती राहिले शिल्लक? 600. 600 रुपये. हे कसले राहिलेत बाळा? 600 रुपये हे शिल्लक राहिले ना तिनं खर्च करून, हो. बरोबर का? हो. हा शिल्लक रुपये म्हणूयात हे. मग त्याने प्रश्न काय विचारलाय, तर तिने किती रुपये खर्च केले? हा मग काय करूयात आता? किती रुपये खर्च केले? जर आपण पहिला पर्याय घालून बघूयात. जर तिने 800 रुपये खर्च केले, आणि लक्ष दे त्याने प्रश्न काय विचारला होता? किती रुपये खर्च केले? जर समज तिने 800 रुपये खर्च केले, ते 800 रुपये खर्च आणि आता शिल्लक किती येतं? 600. म्हणजे एकूण तिच्याकडे किती पैसे होते? 800. हं? थांब, तुला आता जत्रेला मी जाताना पैसे तू खर्च केला, 800 रुपयाचा खर्च केला आणि 600 रुपये महागारी आणलंस, मग मी तुला किती दिलं होतं एकूण? किती दिलं होतं? 800 रुपये. अगं तू 800 रुपये खर्च केलेस ना बाळा, आणि 600 रुपये रिटर्न घेऊन आलीस माझ्याकडं. हा. मग तुला मी किती रुपये दिले होते? 14. हा जर समज आता असं आपण धरलं की 1400 म्हणजे तूच आहेस असं समज, परी राहू दे, तू स्वरानंच असं आहे केलंय समज, स्वरानं काय केलं? 1400 रुपये घेऊन गेले होते असं समजूया. आणि मग 1400 रुपयातलं किती खर्च केला? 4/7, बरोबर का? 400. हा गुणिले 4/7. मग बघ बरं, 7 दुने 14. हा आणि 200. 200 आणि 200 गुणिले 4 म्हणजे किती झालं? 800. हे एवढं तू रुपये खर्च करून आलीस का? 800 रुपये. हा. मग त्याच्यातलं शिल्लक किती ठेवल्यातस तू? 600. मग बघ बरं आता 1400 वजा 800 कर, शिल्लक 600 रुपये राहिले का? बघ बरं. हो. हा. 14. आलं का लक्षात? मग म्हणजे ऑप्शन क्रमांक कितवा बसतोय सांग? पहिलाच. हा असं काय करायचं? परीच्या ऐवजी आपणच आहे असं समजायचं. आणि प्रत्येक पर्याय घालायची. तिच्यात आता पर्याय प्रत्येक घालून कशाला? इथं मिळालं की बाळा आपल्याला नसलं तर आहे. हा नसलं तर एवढं आता, हा नसलं तर समज आता आपण 400 घालून बघूया. दुसरं आपलं आता उत्तर मिळालंय 800चं, तरी पण आपण पर्याय क्रमांक 2 घालून बघूया. पर्याय क्रमांक 2 टाकून बघते मी. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 किती? 400. मग खर्च केलास तू 400 हा. आणि महागारी किती आणलं? 600. म्हणजे तुझ्याकडे किती होतं? 1000 रुपये होतं. हा होतं. हा मग आता तू सांग, 1000 मधलं किती खर्च केलायस तू? 4/7
7 बरोबर का? हा. पण 7 न बाळाला 1000ला भागच जात नाही ना. मग तर आपण मग काही ते- नोटा फाडणार आहे का, निम्म्या निम्म्या करणार आहे का भाग जाण्यासाठी? नाही. नाही. म्हणजे गेला का 400 ऑप्शन येणारच नाही. कळालं का आता? हो. आता समज तिसरा ऑप्शन पर्याय क्रमांक आपण 3 बघितला. हा. पर्याय क्रमांक 3 किती येतो? 1000 रुपये. 1000. मग 1000 रुपये शिल्लक राहिले हा. तुझ्याकडं. सॉरी 1000 रुपये खर्च केलास हा? असं धरलंस आणि 600 रुपये शिल्लक राहिले, तर तुझ्याकडे किती रुपये झाले? 1600. हा. मग 1600 मधले तू 4/7 रुपये खर्च केलेस, पण इथं पण भाग जात नाही ना. 7 जातच आहे. मग आपण घालून गरजच नाही ना. झाला का? तो पण गेला का? आणि 900. 900ला बघ बरं, 900 आणि 600 किती झाले? 9 हा 15. 15. मग 1500ला जातोय का? 1500 गुणिले 4/7 केलं तर भाग जातोय का 7 नाही. 15ला? नाही. 14 असतं तर गेला असता, नाही गेला. हा, म्हणून असं सुद्धा आपल्याला कळू शकतंय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक कितवा तुझा बरोबर असणार आहे? पहिला. आलं का लक्षात आता कसं सोडवायचं होतं ते? जमेल का? परीच्या ऐवजी आपणच आहे असं धरून सोडवून मग बघायचं. समजलंय ना? हो. हा, घ्या नोट डाऊन करून आता आणि ते सोडवा. चला वाचा. चौथा प्रश्न पण शाब्दिक ह्याच्यामध्येच आहे. चला वाचा, काय लिहिलंय बघा बरं. सुधाकरने त्याच्या जवळील त्याच्याकडील आहे बाळा. त्याच्याकडील रकमेपैकी 3/7 हा रक्कम खर्च हा केली तेव्हा त्याच्याकडे 320 रुपये शिल्लक राहिले. हा. तर त्याच्याकडे सुरुवातीस असणारी रक्कम किती? होती? ठीक आहे. काय झालंय बघा, ह्याच्यातलं काय सांगितलंय त्यांनी? 307 रक्कम खर्च केलं, बरोबर का? आणि तेव्हा त्याच्याकडे किती? 320 रुपये शिल्लक पण राहिलेले. मगासारखंच आहे ना बाळानं, मगाशी दिलं होतं ना 600चं, कसं तशाच पद्धतीनं जाईल. तेव्हा त्याच्याकडे 320 रुपये शिल्लक राहिले, तर त्याच्याकडे मगाशी काय विचारलं होतं? फक्त खर्च किती झाला असं विचारलं होतं ना. मग आता काय करूयात बघायला, तर त्याच्याकडे सुरुवातीस असणारी रक्कम किती? जर आपण पहिला ऑप्शन घालून बघितला, किती बघा, पहिला 240 आपण ठेवूयात. 240 गुणिले 3/7 रक्कम काय केली त्याने? खर्च केली. सुधाकरने त्याच्याकडील रकमेपैकी 3/7 रक्कम खर्च केली, बरोबर आहे का? आणि हे 320 रुपये शिल्लक राहिले असं पण दिलंय ना. मग काय करूयात बघा, आपण सुरुवातीस असणारी रक्कम तुला विचारलेली आहे. मग सुरुवातीला किती होते? जर आपण 240 रुपये घेतले तर त्याच्यातले 3/7 रक्कम खर्च केली, मग 320 रुपये कसं शिल्लक राहतील ना. नाही. हा, येणार आहे का तिथं? नाही. नाही येणार. का नाही येणार खरं? कारण की 240 ची शिल्लक राहते. जरा काहीतरी गोंधळ होतोय. 2 मिनिटं पिल्या. चला वाचा. पाचवा प्रश्न काय लिहिलाय बघा जरा. सुधाकरने त्याच्याकडील रकमेपैकी 3/7 रक्कम खर्च केली तेव्हा त्याच्याकडे 320 रुपये शिल्लक राहिले. तर त्याच्याकडे सुरुवातीस असणारी रक्कम किती? ठीक आहे. काय करायचं बघ ह्याला. सुधाकरकडे त्याच्याकडील रकमेपैकी त्याच्याकडे रक्कम किती होती हे तुला माहिती आहे का? नाही. हा, मग पण खर्च किती केल्या? तर 3/7 रक्कम खर्च केल्या. बाळा एक काम करायचं, असाही त्यातला पर्याय निवडायचा की त्याला गुणिले 3/7 केल्यावर नाही ह्या 7 न भाग जाऊ शकतो. कारण नोटा कधी आपण फाडू शकत नाही ना, म्हणजे पॉइंट मध्ये तर येणार नाही ना उत्तर. दशांश चिन्ह मध्ये येईल का? नाही येणार. मग आता ह्याच्यातला ऑप्शन कोणता आहे तो निवड की ज्याला 7 न भाग जाऊ शकतोय. 756. हा, 742. 2 560 आहे आणि 420 आहे. म्हणजे हा तर ऑप्शन गेला आणि तो तिसरा पण गेला. तिसरा पण गेला. राहिला कोणता? दुसरा आणि चौथा. असं ऑप्शन इलिमिनेट करायला शिकायचं, म्हणजे कमी कमी करत जायचं. मग आता घेऊयात का आपण 560 रुपये घेऊन बघूयात. हा बघ आता त्याच्यातलं सुधाकरने त्याच्याकडील रकमेपैकी, बरोबर का? मग त्याच्याकडे रक्कम 560 मानूयात का? मग किती झाली सांग बरं? 560 गुणिले 3/7. हा, मग काय करायचं? 560 गुणिले 3. त्याच्यापेक्षा बाळा हे 7 ने ह्याला भाग जातोय की 560च्या खाली काय ना, म्हणजे एक आला का? ह्या 7 ने ह्याला भाग 560 ला 80. हा 80 आणि वरचे गुणिले 3 किती झालं? किती झाले? 24. 240 झालं का? म्हणजे याचा अर्थ त्यानं 240 रुपये खर्च केले का? हा. आणि राहिलेत किती?
320. मग मला सांग आता 560 वजा 240. हा, मग 560 मधून जर 240 गेले तर किती राहिले? 0 हा 2 हा 3. 3. बघ बरं, मग पर्याय क्रमांक कुठल्या बरोबर येणार? दुसरा. आलं का लक्षात कसं शोधायचं ते? म्हणून 560 ला टिक करून टाकूया, कारण तू खर्च किती केलेस त्याच्यातले सुधाकडे त्याच्याकडे, म्हणजे 560 रुपये होते, त्याच्यातलं 360 त्यानं खर्च केला, म्हणजे 240 रुपये खर्च केलेले आणि बरोबर आपण परत हिशोब लावला, हे 240 रुपये खर्च केलेले 320 शिल्लक राहिले का? तर राहिले गे. आलं का लक्षात? मग पुढचा ऑप्शन 420 चेक करत बसायची काही गरज आहे का? नाही. कळालंय ना इथं? हो. ठीक आहे, घ्या. आणि बाळा असं पण होतंय, 7 मधले 3 भाग खर्च केले त्यानं आणि 4 भाग शिल्लक राहिले. हा, वजा 240 केलं तर बरोबर त्याच्याकडे 320 रुपये शिल्लक राहिले आहेत का नाही सांग? राहिले का? आणि आपण गणित सोडवलं त्याच्यामध्ये सुद्धा 320 रुपये शिल्लक राहिले ना, आणि गणितामध्ये सुद्धा त्यांनी किती सांगितले? 320 रुपये शिल्लक राहिले. कळालंय का? चला आता नेक्स्ट सांग. 6वा प्रश्न घ्या. वाचा 6वा प्रश्न काय लिहिलाय? आराध्याला संचित पेक्षा 20 गुण जास्त मिळाले. दोघांच्या गुणांची बेरीज 160 असल्यास संचितला किती गुण मिळाले? संचितला किती गुण मिळाले? समज पहिला ऑप्शन आपण घालून बघूयात. 70. पर्याय क्रमांक 1 आपला कोणता आहे? 70चा. मग हे कुणाला गुण मिळालेत बाळा? हे संचितला. हा, मग काय म्हटलंय? आराध्याला संचित पेक्षा 20 गुण जास्त मिळाले, म्हणजे आराध्याला किती मिळाले सांग? आराध्याला 90. मग आणि दोघांची मिळून बेरीज किती? 160 व्हायला पाहिजे. मग समज संचितला 70 आणि आराध्याला 90, तर 160 होते का बेरीज? 16 होते, 160 होते. आले की बरोबर. मग बाळा पहिल्याच ऑप्शन मध्ये आलं, कशाला पुढचं करा? मग झाले की ओके. 70 अधिक 90 बरोबर किती आलं? तर 160. पहिला आलं, म्हणजे पहिला ऑप्शनच. असं टाकून बघायचं तरी पण कळतंय ना. कशाला मग बाकीचे चेक करत बसायची गरजच नाही. जर वर लिहिलं असतं की 2 पर्याय येणार आहे तर आपण बघितलं असतं, पण तसं काही गरज वाटत नाही, त्याच्यामुळे राहू देत मग. आणि असं पण बघ बाळा, हे संचितला 90, आपण दुसरा पण ऑप्शन बघूया. समज दुसऱ्या ऑप्शन वर संचितला 90, तर आराध्याला किती होणार? 110. मग 90 आणि 110 मिळून 160 होतील का? 200 होत्यात. हा, म्हणजे नाही होणार. तिसरा बघ आता, कुणाला? 50. कुणाला? संचितला 50. हा बरोबर. हा, बेरीज 120 होत्या का? नाही. आता पुढचं 60 बघ. 60 म्हणजे 80. हा 8 7. हा 14 140 येणार का मग तो ऑप्शन? नाही. आलं का लक्षात? हा पण गेला, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता बरोबर आला? पहिला. हा, असं डोकं स्थिर ठेवायचं बाळा. लगेच मोठा प्रश्न बघितला, शाब्दिक उदाहरण आले की सुटत नाही म्हणून नाही बसायचं ना. तसं विचार केला की सगळं सुटणार. जरा बुद्धी चालवायची आणि एक त्याच्यातलं एक सेंटेन्स वाचून घ्यायचं ना. एक वाक्य काय सांगितलंय ते बघायचं, काय म्हणायचंय त्यांना. हा, चला नेक्स्ट घेऊया. 7वा प्रश्न बघ घ्या आता. झाले ना हे? इरेज करू? झालंय का? ऑप्शन क्रमांक कळाला का? किती येतोय तो? चला वाचा. 7वा प्रश्न काय लिहिलाय बोर्डवर बघा. दुपारी 2:02 वाजता घड्याळाच्या 2 काट्यात कोणता कोण होईल? ऐका, 2 काट्यात. आता इथं कोणता कोण विचारले? ऑप्शन वरून आपण गेलो ना तरी पण कळतंय बघा. सरळ कोण होणार गाडीच वाजता? सरळ कोणाचा प्रकारच नाही पण आहे की 180 अंश म्हणजे सरळ कोण असं होत नाही का? असं होतं ना, त्याला सरळ कोण म्हणायचं की. हा, तो येणार नाही. काटकोन म्हणजे किती अंशाचा असतो? बरोबर 90 अंशाचा. आता ऐका, घड्याळ काढून दाखवते मी. झालं का? इथं किती असणार आहे? 12. इथं किती असणार? 6. इथं किती आला? 3. आणि इकडे किती असणार आहे? किती असणार? इकडं 9 झालं का? हा, इकडं 1, इथं 2, परत इथं 3, इकडं 4, सॉरी इथं 4, इथं 5 झाला, इथं 7 आणि इकडं 8.
परत 10 आणि 11 झालं का घड्याळ बघ. आता 2:30 वाजता इकडे लक्ष दे. 2:30 वाजता छोटा काटा कुठं असणार, इथं असणार का 2 आणि त्याच्यामध्ये, आणि इकडं किती येणार 6 वर येणार का, बरोबर का. हा मग आता ह्याच्यामध्ये बाळा किती अंशाचा कोन होणार बघ. जरी आपण इथं निम्म, हे एक घर कितीच असतं, 12 ते 1 पर्यंत किती अंशाचं घर असतं, 5 नाही 12 ते 1 पर्यंत किती अंशाचा कोन होतो तिथं, लघु कोन नाही, किती अंशाचा कोन होतो बाळा हे माहित असायला पाहिजे. ऐक, 12 ते 1 हे जे एक घर आहे ना तिथं 12 पासून 1 पर्यंत ते तर 30 अंशाचा कोन होतो. मग आता आपल्याला कुठनं मोजायचं, 2 ते 3, किंवा आता 2चं म्हणजे इथं अर्धा झालेला असणार ना, म्हणजे तिथली 15 आलं ग, निम्माच कोन झाला ना, कारण 2 ते 3 पर्यंत तिथलं 15 अंश आलं ग, अधिक 3 ते 4 मधलं किती 30 अंश आलं ग. हा पुढचं सांग परत, 30 अधिक 4 ते 5 मधलं किती 30. हा आणि अधिक परत किती 5 ते 6 मधलं किती आलं 30 आलं ग. मग किती त्याचं 15, 3 ते 4 चं 30, 4 ते 5 चं 30 आणि 5 ते 6 चं 30. हा मग आता 5 ते 6 म्हणजे इथं पण जरासा तो पुढे गेलेला असणार, बरोबर आहे का. मग आपण समज जरी आपल्याला बरोबर करेक्ट जरी नाही उत्तर मिळालं तरी सुद्धा ऑप्शन वरून आपण बघत जाऊ शकतोय. 3 7 3 त्रिक 90 झालं, 90 आणि हे किती झाले 15, 90 10 105 झालं का. 105. हा मग 105 किमान आपल्याला 105च्या पुढे जाणार आहे बाळा, ते काय 105 असं येईल नाही, कारण इथं पण परत 5च्या पुढं 6च्या पुढं बरोबर इथं 6 वरच आलेला असणार ना तो, बरोबर का. आणि इकडचं हे 15 कुठून आलं कळालं का तुला. मग आता 105 म्हणजे कुठला कोन असणार? ते 203 मध्ये म्हणजे अर्ध आहे ना ते, मग 30 अर्ध 15 काय. हा बरोबर 30 अर्ध 15, नाही तर हे असं एक घर किती अंशाचं असतंय 30 अंशाचं, लक्षात राहील का. हो. आणि मग आता मला सांग 105 म्हणजे किती अंशापेक्षा वर गेल्यावर विशाल कोन म्हणायचं असतं, आणि किती अंशाच्या आत असल्यावर 90 अंशाच्या पुढे गेल्यानंतर विशाल कोन. 90 ते किती आणि कितीच्या खाली असल्यावर 90च्या खाली असेल तर लघु कोन, आणि अरे बरोबर बाळा कितीच्या दरम्यान असल्यावर विशाल कोन म्हणायचं 90 ते 180. हा 180, 90 ते 180 च्या दरम्यान असल्यावर. हा लघु कोन कधी म्हणायचं, किती ते कितीच्या दरम्यान असायला पाहिजे अंक 0 ते हा बरोबर 90. 0 ते 90. कुणाला लघु कोणाला 0 ते 90 घेऊया आपण. हा सांग पुढचा. काटकोन म्हणजे बरोबर किती अंशाचा होतो 90. हा 90 अंशाचा जमेल का. आणि सरळ कोन किती अंशाचा असतो बाळा 180 अंशाचा. मग आता आपलं उत्तर किती आलं 105 अंश आलंय का, म्हणजेच कुठला कोण येणार ह्याच्यातला विशाल कोन. हा विशाल कोन. कळालं का आता कसं सोडवायचं ते. आणि कायम लक्षात राहील का, आता 6 ते 7 म्हटलं तर कितीचा 30 अंशाचा असणार का. परत 7 ते 8 किती अंशाचा असणार 30. हा आता मला पुढचं सांग 1 ते 4 मध्ये किती वेळा 1 ते 4 मिळवावे म्हणजे उत्तर येतं. एक शॉर्ट ट्रिक मी सांगितली होती, फॉर्म्युला वापरायचा होता. काय वापरायचं होतं, छेद भागिले अंश, हा छेद भागिले अंश पुढे गुणुले बेरीज, हा वजा 1 कंस टाकायचं, हळून बोला. हा कंस टाकायचं वजा 1. हा वजा 1. मग सांगा छेद किती आहे इथं 4, अंश किती आहे 1, गुणिले बेरीज किती आहे 4. हा आणि आलेले ह्याच्यात 9 वजा 1. सांगा उत्तर काय येणार 4 मग? चौक 16, 16 वजा 1 15. 16 वजा 1 किती आलं 15. ऑप्शन क्रमांक किती बरोबर येणार दुसरा. हा कळालंय का, हो नक्की लक्षात आलंय कसं सोडवायचं ते. हो. घ्या आता नोट डाऊन करून. दुसरा कसा आता फास्ट प्रश्न झाला ना, पटकन लक्षात आलं. ते कधी फॉर्म्युला पाठ होता म्हणून, नाहीतर सगळे ऑप्शन्स घालून बघितले असते तर किती वेळ गेला असता. काय सांगत्या. हो. हा 15 अंश कुठनं घेतलंय कळालं का. हो. 30 अंश कुठनं आलेत कळाले का. हो. हा आता मला सांग 11 ते 12 मध्ये किती अंशाचा कोण होणार 30. हा 9 ते 10 मध्ये 30. हा छान सोडवा आता. सरळ कोण काहीच नसतो असं म्हणायचं नाही बाळा. 180 अंशाचा कोण हा सरळ कोणच असतो काय. आणि 105 म्हणजे विशाल कोण आला ना तो, कारण 90च्या वर गेला आणि त्याच्या 180च्या खाली आलं, म्हणून आपण 105 हा कसला तर विशाल कोण म्हणालो. चला नेक्स्ट घ्या आता 9वा प्रश्न. चला वाचा 9वा प्रश्न काय लिहिलाय बघा बोर्डवरती. राधाचे वय सुधाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. हळू बोललं तरी बाळा ऐकायला येतंय. हा
जर त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 29 वर्षे असेल तर 4 वर्षापूर्वी राधाचे वय किती वर्षे असेल? इकडे लक्ष दे. ह्याला एक सिंपल ट्रिक सांगते. त्या ट्रिक्स लक्षात ठेवायचे. ह्याला असले प्रश्न आले की काय करायचं. बघ आता राधाचे वय सुधाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे कोण मोठं आहे सांग मला. ह्याच्यातलं मोठं कोण येणार? राधाचे वय हा. सुधाच्या वयापेक्षा हा. म्हणजे राधाचे वय. हा म्हणजे ऐक, राधा मोठी येणार का? हा. राधा मोठी येणार आणि सुधा लहान येणार. इथपर्यंत कळालं? हो. बरोबर का? राधा मोठी येणार का? कारण सुधाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी तिचं जास्त आहे. काय करायचं अशा वेळेस 29 आणि दोघांच्या तर त्यांच्या वयांची बेरीज किती? 29. बरोबर का? मग 29 वजा 5 करायचं. किती आलं सांग? 24. हा 24 आलं ग. 29 वजा 5 24 आलं. त्यानंतर काय करायचं? आलेलं जे उत्तर आहे का हा. त्यात 24 भागिले 2 करायचं. 12. 24 भागिले 2 12 करायचं. मग आता मला सांग 24 भागिले 2 म्हणजे एकाच 12 मिळालं तर दुसरीचं किती असणार मग? म्हणजे कोणाचं वय ताई मिळालं? ऐक ना, सांग ना मला. 12 एक 5 वर्षांनी जास्त असं सांगितलं ना त्याने. हा मग आता एकाच वय 12 मिळालं म्हणजे ह्याच्यात बाळानं जे लहान आहे की नाही त्याचं वय मिळतं रे. हे 12 म्हणजे कुणाचं मिळालं तर लहान आहे. सुधाचं वय मिळालं हे 12 वर्षे. मग मला सांग जर सुधा 12 वर्षे असेल तर राधा किती असणार मग? लिहू का इथं? 12 अधिक 5 17. हे कुणाचं मिळालं? सुधाचं. बरोबर का? आणि मग राधाचं किती असणार? 17. 12 अधिक 5 बरोबर किती आलं? 17 वर्ष आलं. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय, मग आपल्याला जर तुला असं वाटलं की आपलं चुकलंय, बरोबर येतंय का नाही, तर काय करायचं आपण? सुधाचं वय 12 काढलं आणि राधाचं वय 17. दोघांच्या वयांची बेरीज किती सांगितल्या? 29. मग होत्या का नाही 29? बघ बरं. 17 आणि 12 29 हा होत्या. होत्या. म्हणजे आपण केलेलं बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. मग तुला काय विचारले? 4 वर्षापूर्वी राधाचं वय सांग. आता 4 वर्षापूर्वी राधाचं वय आता किती असणार? राधाचं वय 17 आलं. हा 17. 17 वजा 4. हा किती येणार मग? किती? 17 वजा 4. कारण 4 वर्षापूर्वीच विचारलंय ना. 13. हा म्हणजे 4 वर्षापूर्वी राधाचे वय बरोबर लिहू का इथं? 4 वर्षापूर्वी राधाचे वय बरोबर किती येणार? तर 17 वजा 4 म्हणजेच किती आलं? 13 वर्षे. आलं का लक्षात बाळा? हो. आता सांग ह्याला आता सिंपल ट्रिक फॉर्म्युला कसा तयार करणार सांग. असं जर आपल्याला लक्षात ठेवायचं झालं तर कसं तू लक्षात ठेवशील? काय काय प्रोसेस केली मी? काय केलं सांग त्याच्यात? वयातील फरक बरोबर काय केलं बघा. पहिल्यांदा मी काय केलं? 29 म्हणजेच काय घेतलं? दोघांची बेरीज घेतली. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो का एकूण? हा एकूण बेरीज. बरोबर का? काय घेतलं आपण? एकूण बेरीज हा वजा फरक. बरोबर का? हा एकूण बेरीज हा वजा फरक भागिले 2. म्हणजे लहान व्यक्तीचे वय निघाले. हा हा फॉर्म्युला त्याचा. बरोबर बरोबर बरोबर. वयातील डिझाईन म्हणजे असं काही वयातील फरक बरोबर एकूण बेरीज वजा खाली द्या. मग आता इथं लिहू का फॉर्म्युला? खाली लिहिते मी. लहान व्यक्तीचे वय बरोबर काय येणार सांग? एकूण बेरीज वजा एकूण लिहिलंस तरी चालेल किंवा बेरीज. एकूण वजा किती? फरक. फरक भागिले किती करायचं? 2. म्हणजे कुणाचं वय मिळणार बाळा ह्याच्यामुळं? लहान व्यक्तीचे. मग लहान व्यक्तीचं मिळालं की आपण मोठ्या व्यक्तीचं काढू शकतोय की नाही? कितीनं मोठी आहे हो. बघू शकतोय की नाही सांग बरं? हो. कळालं का आता? हो. आता परत असले प्रश्न चुकवायचे नाही. हा ह्याच्या अगोदर पण मी सांगितलं होतं पण ठीक आहे आता लक्षात नाही तर आता क्लिअर करायचं. कशा कुणाचं वय मिळालं? लहान व्यक्तीचं. जमेल काही आता शॉर्ट ट्रिक सांगितलेली. चला घ्या आता व्यवस्थित फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला लिही बाळा कारण मला तुला समजावून द्यायचं होतं ना म्हणून मी अगोदर फॉर्म्युला नाही लिहिला. आता लिहिलेला आहे तर बघ. लहान व्यक्तीचे वय बरोबर एकूण बेरीज. एकूण म्हणजे कळेल ना बाळा ते काय लिहिलंय? हो. व्यवस्थित लिहिते म्हणजे तुला ओळखेल. पहिलं ह्याचं सूत्र म्हणून बाजूला घे हवं तरी. इकडे घेऊया. सूत्र बरोबर काय आहे? लहान व्यक्तीचे वय बरोबर काय करणार? जी बेरीज दिली होती का त्यांचे म्हणजेच आपण इथं लिहूया वयांची बेरीज वजा जो फरक होता का 5 वर्षांचा तो फरक भागिले किती करणार? 2.
कळालंय का सांग आता. हो. पहिलं सूत्र लिहून घे आणि कसं कसं सोडवलंय बघ. जेवढं तुला हातावरती करता येईल ना, बोटावरती, तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. हा, पूर्वी म्हटल्यावर वगैरे तेवढं कळतंय. नीट अक्षर काढा. आता जमेल का असले कसंही विचारलं तरी आता व्यवस्थित जमायला हवं. लहान सांगा. 10वा प्रश्न काय दिलाय बघा बरं. वाचा, बोर्डवर दिसतोय ना. हो. हा, वाचा. 34,500 ग्रॅम किती बरोबर. किलोग्रॅम? हा, 34,500 हे ग्रॅम मध्ये दिले. किलो मध्ये करायला काय करायला पाहिजे? 34,500 भागिले 1000. हा, 34,500 भागिले किती करणार? 1000. 1000. सांगा बरं किती येणार बघा. त्या 2 शून्याला ते 2 शून्य गेले. गेला. हा, राहिले किती? 345 आणि 10 345 भागिले भागिले 10. 10. आपल्याला विचारलंय काय बाळा, किती किलोग्रॅम ना. मग साधा केस इथंच कळते ग्रे. 34 किलो आणि वरचं 500 ग्रॅम. इथंच कळालं की म्हणजे 34.5 किलोग्रॅम ग. कशाला हे करायला लागतंय, तेव्हा नाही काय करायला लागत. हे सिंपल आहे इथलं. 34,500 ग्रॅम दिलंय ना. 34,500 म्हणजेच किती झाले तर 34.5 किलोग्रॅम झाले. ऑप्शन क्रमांक चेक करा. झाले. कशाला लिहायला लागते? 34.5 किलोग्रॅम आहे का? 300 पर्याय पॉइंट मध्ये दिले. हा, काय एक पर्याय? 34.5. हा, पुढचं 345. असं पहिला सांग मला किती. 34.5. हा, दुसरा दुसरा 345.0. 345.0 म्हणजेच दशांश चिन्ह. हा, तिसरा 3.45. 3.45. हा, 3,450. आणि चौथा कोणता आहे? 3,450. हा, झाला की मग बाळा. इथंच कळतोय ना हा पहिला 34, कारण 34.5 आहे ना, म्हणून 34,000 वरच्या इकडे शून्य दिलं तरी चालतात. झालं की इथंच कळतं. 345 नाही येणार ना. झालं क्लिअर. 325 सगळीकडे 325. हा, पण पहिला येणार. आलं का लक्षात? 34.5. आणि ह्याला अजून एक लक्षात सांग तुला ठेवायचं. जरी तुला 34.5 किलोग्रॅम वरनं नाही कळालं तर मग अशी आपण केलं होतं नाही बघ. 34,500 भागिले 1000 केलं होतं का? हा, मग किती शून्याला बघ. ह्या शून्याला ही गेली का? ह्या शून्याला हे शून्य गेलं का? राहिलं किती तुझं उत्तर? 345 भागिले 10. मग मी कसं शिकवलंय, खाली जर 1 शून्य छेदात असल्या तर किती न घर शिफ्ट करायची उजव्या बाजूने? 1 न. हा, मग किती येणार इथं सांग? 345 आहे असं लिहिलं. हा, 34.5. बघ बरं आलं का नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक किती आहे? पहिला आला का? आलं का लक्षात? म्हणून ऑप्शन वरनं जायचं. तुला असं जर शब्दात दिले असते तर असं लिहायचं, आणि जर असं सांगितलं असेल तर ह्या पद्धतीनं करायचं. कळालंय का? हो. आता पुढचा बघा क्वेश्चन अगदी चॅलेंजिंग आहे. 125 वजा 500. बोला, 125 म्हणजे किती? 125. 125. इथंच लिहू का आता 125? ठीक आहे. इकडं करा की नाही, इथंच ह्याच्या समोर करते म्हणजे लक्षात येईल. इथं 125 वजा 500 म्हणजे किती? 75. सांग मला आता राहिले किती मग ह्याच्यातनं? 50. 5तनं 5 गेले 0 आणि 12तनं 7 गेले 50. बरोबर का? म्हणजे 125 वजा 500 चं उत्तर किती आलं? 50. मग आता ऑप्शन मध्ये 50 तुला कुठं दिसतंय का? नाही. मग काय करायला पाहिजे? ह्यांचं सुडवून बघायला पाहिजे. सांग मला 150 म्हणजे किती येणार? 150 इथंच गेलं. 50 आले म्हटल्यावर 150चा विषय. हा, विषयच नाही. म्हणजेच हा कॅन्सल झाला का? हा, 200 वजा 500 सांग. 200 वजा 75. 200 वजा किती? 75. 50 येतच नाहीये टीचर. 100 मध्ये आन्सर येते. आन्सरच नाही. संपलं. आता पुढचं सांगा. 200 अधिक 150. टीचर वजा असेल. 200 अधिक
हा इथं वजा असणार आहे. हा 200 म्हणजेच किती झाले 200 आणि आणि वजा वजा 200 म्हणजे 150 150. किती आलं म्हणजे उत्तर? 50 आलंय. 50. हा ह्याचं सांग दीडशे अधिक पाऊणशे म्हणजे किती होणार? 150 आणि 75 150. लय मोठं झालं टीचर. हा कारण आपल्याला उत्तर किती पाहिजे होतं 50. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? तिसरा. हा तिसरा. आलं का लक्षात? म्हणजे ऑलरेडी इथं हे एवढं सगळं काढायचं, परत प्रत्येक ऑप्शन चेक करून बघायचा, पण तिथं आपण स्मार्ट वर्क करायचं. आपल्याला विचारले काय बघून 150 अधिक 75 सांग किती येणार बेरीज? हे 5 हा आणि 15 आणि 7. हा तोंडी करायचं 22. 22. ह्याला बाळा मला सांग शब्दात काय म्हणायचं? सव्वा हा, बरोबर. सव्वा 200. 250. हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. 250. कळालं का आता? हो लक्षात आलंय ना नक्की? हो हो समजले का? हो हो हो. ठीक आहे. चला घ्या नोट डाऊन करून आता व्यवस्थित. नोट डाऊन करून घे व्यवस्थित. हम्म. सव्वा 200. दोनशे वजा 75 केल्यावर किती आलं असतं सांग? 200तनं 75 गेल्यावर किती आलं असतं? वजा 75. हा 200 वजा 75 केल्यावर किती आलं असतं? तोंडी करायचं. 200 त्याच्यात 50 गेले. हा असं करायचं. 70 गेले. हा 200 वजा 70 हम्म. 20. सरळ कर ना बाळा. 200तनं 75 गेले म्हणजेच 125. आणि तिथे 120 राहिले आणि हा ते वरचे 5. 5. हा मग 125लाच काय म्हणतात? 1400. हा छान. चला नेक्स्ट सांगा. चला 11वं गणित वाचा. चला सांगा 12वा प्रश्न वाचा. 17,007 ही हा. संख्या अंकात कशी लिहाल? सांगणार कशी लिहिणार ते? हो. चला सांगा कोणता ऑप्शन येईल तुम्ही सांगा उठून आणि कसं येणार ते सांगायचं. समजावून द्यायचं की कसं काय येणार तो ऑप्शन आहे तो. बघा बरं. एकक, हा दशक, हा, शतक, हा, हजार, हा. 10,000. बरं. आता 17,000 ह्याच्यामध्ये 17 घातलं. हा इथंच राहणार. हा, हा इथं पुढे गेला 17,000. हा. आता 7 आहे हम्म. म्हणजे एककच्या घरात 7 आला. बरोबर. इथं 200 म्हणजे 17,007. हा, इथे 17 2 शून्य इथं 3 आहे. पहिला कॅन्सल झाला. हा. 17,007 17 आणि 2 शून्य हा पण इथेच गेला. हा. 17,207 हा आणि चौथा 17,017 इथं 17 बरोबर आहे पण इथं 1 शून्य आहे 2 शून्य. बरोबर. पर्याय क्रमांक तिसरा. नक्की ना? हो. हा ते एकक दशक मोजून दाखवा कोणीकडून. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, हा लक्ष, दशलक्ष, कोटी, हा कोटी नंतर किती असते? अब्ज, दशअब्ज. नीट मोज. एकक दशक शतक हजार. हा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, हा लक्ष, दशलक्ष. लक्ष, दशलक्ष, हा कोटी, दशकोटी, हा अब्ज, दशअब्ज. हा चालतंय असू दे बसा. पुढचे आहेत पुन्हा खरव आणि खरव वगैरे नंतर बघूया. नेक्स्ट सांगा आता. 1 4 9 16 25 आणि 3 वेळा प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. ह्या म्हणजे कोणत्या प्रकारच्या संख्येत 1 4 9 16 25 या? वर्ग संख्या. हा मग आता 3 रिकाम्या सांगायच्या म्हणजे काय तिथं येणार मग? 5चा वर्ग 25. हा 6चा वर्ग 36. हा 36. पुढं दुसरा. 7चा वर्ग 49. हा 8चा वर्ग 64. हा म्हणजे आपलं पर्याय हे आता ऑप्शन्स दिलेले नाहीयेत मी पण आपला कोणता असणार? 36 49 आणि 64 हा पर्याय आपला बरोबर असणार. पुढचं सांगा. पुढील आकृतीची परिमिती किती? हा काय करणार सांगा. ह्याची परिमिती कशी काढायची? परिमिती म्हणजे काय सांगा अगोदर मला. 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. परिमिती हा सर्व सर्वांची
सगळ्या बाजूंची बेरीज करायची. आता मला सांग किती होणार ह्याची, हे ह्याची कुठले 10. हा 10. आधी किती करायचं, ती 5 आणि इकडची 5 हे 10 5 झाली आणि परत ह्याच्या समोरची ही किती असणार आहे 5 हा 14 इकडे घेऊया. ही 5 झाली का, इथलं खालचं 10, हे 5 आणि हे 5, बोला किती झालं. हा आधी अधिक. परत किती करायचं, ती 3 हे हे 3. तीन. हा आणि अजून कुठलं 3, ती इकडचं 3 हा बर 3 अधिक अधिक 3 3 हा अधिक अधिक परत इकडचं 4 ती इकडचं 4 हा. मग इकडे 4 आहे, हे कशावरून ओळखलं, तिथं 2 रेषा दिल्यात. हा म्हणून ह्या जिथं 2 समान रेषा बाजू. दिलेत म्हणून हे पण समान असणार हे, आणि हे सिंगल सिंगल आहे तर इकडचं पण सिंगल म्हणून त्या दोन्ही सेम आलं. सांगा बेरीज किती येणार सगळे मिळून. 10 आणि 5 15 हा 15 आणि 5 20 हा. 20 आणि 3 आणि 3 6 26 हा. 26 आणि 8 हा 34 हा. मग पर्याय क्रमांक कितवा येणार यामधला बरोबर असणारा, 34 सेंटीमीटर हा. चौथा. अलग लक्षात. आता परिमिती कशी काढायची असते, आणि परिमिती म्हणजे नेहमी सांगायचं काय, सर्व बाजूंची बेरीज असं सांगायचं. 4 गुणिले बाजू फक्त हे कशाची झाली, चौरसाची चौरसाची. आणि आयताची काय आहे 2 हा 2 कंस लांबी अधिक रुंदी. हा. आणि आयताचं क्षेत्रफळ काय येते, लांबी गुणिले रुंदी चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. बर जमतील का आता. आणि मगाशी आपण सांगितलेलं ते जर वयातलं काढायचं असेल तर लहान व्यक्तीचे वय बरोबर काय सूत्र आहे, लहान व्यक्तीचे वय बरोबर हा. वय बेरीज हा. एकूण बेरीज वजा हा वयातील फरक आणि भागिले कोण करायचं. 2 भागिले 2. आता नीट सांग, लहान व्यक्तीचे वय बरोबर एकूण बेरीज हा वजा वयातील फरक हा. भागिले 2. बर. आणि ते किती वेळा मिळवावे याचं काय सूत्र आहे, छेद कंसात छेद भागिले अंश हा वजा 1 काय छेद भागिले अंश गुणुले बेरीज वजा 1. बेरीज ब्रॅकेट कोण सांगायचं, कंस वजा 1 सांगायचं. चला थांबूया, नोट डाऊन करून घ्या आता. मला 5 ला उठलं पाहिजे. मम्मा नाही उठवा पप्पा. मी नाही 5 ला उठले तर